हॅलो एव्हरीवन, या व्हिडिओमध्ये आपण इयत्ता 6वीचा आकारिक मूल्यमापन चाचणी सत्र 2चा विषय गणिताचा पेपर 20 मार्कांसाठी आहे तो चाचणी पेपर पाहत आहोत। यामध्ये पहिला प्रश्न आहे, खालील समीकरणे सोडवा। पहिला आहे y-5 म्हणजे काय, y इकडे असंच ठेवायचा, -5 जर इकडे गेला तर तो +5 होतो, म्हणजे त्याची किंमत किती आली 5। यम, आता यम असाच ठेवायचा, हा 4 तिकडे गेला तर तो अधिक होतो। आता इथं पण असंच होईल सेम, इथं वजा आहे ना, तिकडे गेल्यानंतर तो काय होतो, अधिक होतो। पहिला प्रश्न तर झाला, मी सांगितलं तो कसा सोडवायचा। प्रश्न 2 आहे, खालील उदाहरणातील माहितीवरून समीकरण करा। गुण आहे 2। हरबाकडे काही मेंढ्या होत्या, बाजारात त्यातील 34 मेंढ्या विकल्यानंतर 176 मेंढ्या शिल्लक राहिल्या, तर हरबाकडे एकूण मेंढ्या किती मेंढ्या होत्या? हरबाकडे एवढ्या मेंढ्या होत्या म्हणजे 176, त्याच्याकडे आत्ता आहेत, त्यांनी 34 विकल्या, म्हणजे 176 आणि 34 यांची काय करायची, बेरीज करायची, आणि जे उत्तर येईल तेवढ्या मेंढ्या त्याच्याकडे होत्या। प्रश्न 3 आहे, 3 एकर शेतीची मशागत करत ट्रॅक्टरला 12 लिटर डिझेल लागते, तर 19 एकर शेतीची मशागत करण्यासाठी किती लिटर डिझेल लागेल? 3 एकरसाठी किती लागते, 12 लागते। मग तशी 19 एकरसाठी किती लागते ते काढायचे, ते कमेंटमध्ये सांगा किंवा तुम्ही काढा। प्रश्न 4, एका परीक्षेत शबानाला 800 पैकी 736 गुण मिळाले, तर किती टक्के गुण मिळाले? प्रश्न 5 आहे, खालील तक्त्यातील रिकाम्या जागा भरा। रिकाम्या जागा भरायच्या आहेत। आता खरेदीची किंमत किती आहे, 4500, विक्रीची किंमत किती आहे, 5000, मग नफा झाला की तोटा झाला, तर 4500ला घेतलं आणि 500 रुपयाला विकलं, म्हणलं 500 रुपयाचा इथं काय झालाय, नफा झालाय। सॉरी, इथं 500 लिहायचं आणि इथं काय लिहायचं, नफा झालाय। त्यानंतर दुसरं आहे, 400 रुपयाला काय केलंय, काहीतरी घेतलंय आणि ते 490 रुपयाला, मग इथं काय झालंय, तोटा झालाय, तोटा 10 रुपयाचा तोटा झाला इथं दुसऱ्यामध्ये। त्यानंतर तिसरं आहे, 700 रुपयाला काहीतरी घेतले आणि 799ला विकले, म्हणजे इथं काय झालंय, नफा झालाय 99 रुपयाचा। आणि इथं 1000 रुपयाला काहीतरी घेतलंय आणि 920 रुपयाला विकलंय, म्हणजे इथं काय झालंय, तोटा झालाय। तोटा झालाय किती रुपयाचा, 80 रुपयाचा तोटा झालेला आहे। प्रश्न 6 आहे, 10 दराने 6000 रुपयांचे एका वर्षाचे व्याज किती होईल, व्याज काढायचे। त्यानंतर प्रश्न 7 आहे, कोणांवरून कोणात होणारे त्रिकोणांचे प्रकार किती व कोणते? त्रिकोणाचे कोणते कोणते प्रकार आहेत ते लिहायचे तिथं। प्रश्न 8 आहे, खालील आकृतींची नावे लिहा। आता ह्या आकृतीला किती कोण आहेत, 1 2 3 4 5, म्हणजे ही षटकोणी, षटकोन नाही पंचकोणी। जर 6 कोण असतील तर षटकोन, 7 असतील तर मग दुसरा, 8 असतील तर अष्ट, असं काहीतरी असतं ना ते। आणि हे आहेत चौरस, 4 कोणांचा असतो तो। इथेच पेपर संपलेला आहे। तुमच्या मित्रांना हा पेपर शेअर करा। थँक्यू सो मच।